एका चुकीच्या लष्करी अंदाजामुळे, फक्त एका चुकीच्या कॅल्क्युलेशनमुळे संपूर्ण जग कसं थांबायला येऊ शकतं, हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग एका काल्पनिक संघर्षातून हे समजून घेऊया की कशी एक छोटीशी ठिणगीसुद्धा एका जागतिक वाणव्याचं रूप घेऊ शकते. तर मग प्रश्न हाच आहे, खरंच फक्त एक निर्णय संपूर्ण जगाला थांबवू शकतो का? आणि याचं उत्तर दुर्दैवाने हो आहे. पण हे कसं घडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या एका चुकीकडे परत जावं लागेल, जिथून या सगळ्या संकटाची साखळीच सुरू झाली. तर सुरुवात होते एका चुकीच्या अंदाजापासून. बघा, प्रत्येक मोठ्या संकटाच्या मुळाशी ना कुठेतरी एक मोठी चूक दडलेली असते. आणि इथे इथे ती चूक होती एका लष्करी कारवाईचे परिणाम काय होतील याचा चुकीचा अंदाज बांधणं. यालाच म्हणतात स्ट्रॅटेजिक मिसकॅल्क्युलेशन. म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याची ताकद किती आहे, त्याचे इरादे काय आहेत आणि आपण जी ॲक्शन घेणार आहोत त्याचे परिणाम काय होतील हे ओळखण्यातच चूक करणं. आणि याच एका चुकीमुळे अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. एक असा निर्णय जो पुढे जाऊन अनपेक्षित आणि विनाशकारी ठरला. आता इथे बघा, अपेक्षा काय होती आणि वास्तव काय घडलं यात जमीन आसमानाचा फरक होता. अमेरिकेला काय वाटलं होतं की हा एक जलद विजय असेल, पटकन जिंकू. पण त्यांनी इराणची लष्करी ताकद आणि त्यांचं जे प्रादेशिक नेटवर्क आहे त्याला खूपच कमी लेखलं. आणि यामुळेच हा संघर्ष एका छोट्या विजयाऐवजी एका भयंकर जागतिक संकटात बदलला. आणि मग काय, या एकाच चुकीच्या अंदाजामुळे संघर्षाची आग इतक्या वेगाने आणि इतक्या दूरपर्यंत पसरली की कुणाला कळायच्या आतच याचं रूपांतर एका मोठ्या प्रादेशिक युद्धात झालं. आणि इथेच सगळा गेम बदलला. हे युद्ध आता फक्त अमेरिका आणि इराणपुरतं मर्यादित राहिलं नाही, कारण इराणने खूप हुशारीने हा संघर्ष आपल्या सीमेपलीकडे ढकलला. इराणनं काय केलं तर युद्धाला फक्त इस्रायलपुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण पश्चिम आशियामध्ये पसरवून टाकलं. याचा परिणाम काय झाला? पर्शियन गल्फमधले देश म्हणजे कतार, UAE, सौदी अरेबिया हे सगळे देश व्यापारी मार्गांवरील हल्ल्यांमुळे आणि वाढत्या अस्थिरतेमुळे नकळतपणे या युद्धात ओढले गेले. आणि बघता बघता हा संघर्ष एक प्रादेशिक वणवा बनला. इराणने जी स्ट्रॅटेजी वापरली ना तिला असिमेट्रिक वॉरफेअर असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपल्यापेक्षा मोठ्या आणि ताकदवान शत्रूशी समोरासमोर न लढता त्याच्या ज्या कमकुवत जागा आहेत, ज्या नसा आहेत, तिथेच हल्ला करायचा. मग त्यासाठी प्रॉक्सी गटांचा वापर करा, आर्थिक नाकेबंदी करा, सायबर हल्ले करा, जेणेकरून त्या मोठ्या शक्तीला अडचणीत आणता येईल. पण या प्रादेशिक युद्धाच्या ज्वाळा काही फक्त मध्यपूर्वेपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या रोजच्या जीवनावर कसा झाला हे आता बघूया. आकडा जरा बघा, जवळजवळ 20%. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ही एक इतकी महत्वाची सामुद्रधुनी आहे की जगातील जवळजवळ 20% तेलाची वाहतूक फक्त या एका ठिकाणाहून होते. म्हणजे विचार करा, ही जगाच्या अर्थव्यवस्थेची एक प्रकारे जीवनरेखाच आहे. आणि इराणने बरोबर हीच नस दाबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं बंद करून टाकलं. म्हणजे ऊर्जेला त्यांनी एक शस्त्र म्हणून वापरलं. आणि ह्या एका ॲक्शनमुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत एकच खळबळ माजली. आणि ह्याचा परिणाम तो तर लगेचच दिसला. ही नाकेबंदी झाल्या झाल्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आणि इथूनच जागतिक महागाई वाढायला सुरुवात झाली. आणि मग काय, जसे डॉमिनोज पडतात ना तशी आर्थिक परिणामांची एक साखळीच सुरू झाली. तेलाच्या किमती वाढल्या, त्यामुळे ऊर्जा आणि खतांचे दर वाढले, ज्यामुळे जगभरातल्या कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला. याचा थेट परिणाम म्हणजे जागतिक महागाई. सप्लाय चेन्स पूर्णपणे विस्कळीत झाल्या आणि संपूर्ण जगावर मंदीचं सावट पसरलं. आता हे आर्थिक संकट तर होतंच, पण यासोबतच अमेरिकेसमोर एक खूप मोठं राजकीय आणि धोरणात्मक संकट उभं राहिलं. त्या अक्षरशः एका चक्रव्यूहात अडकले होते. अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प एका अशा लूज सिच्युएशनमध्ये अडकले होते की काहीही केलं तरी नुकसानच. म्हणजे बघा, जर त्यांनी युद्ध थांबवलं तर त्यांचं नेतृत्व कमकुवत दिसण्याचा धोका होता. आणि जर युद्ध आणखी वाढवलं तर अफगाणिस्तान किंवा इराकसारख्या कधी न संपणाऱ्या युद्धाच्या चक्रात अडकण्याचा धोका होता. आणि हेच टाळण्याचं तर त्यांनी वचन दिलं होतं. आणि हा संघर्षाचा परिणाम फक्त बाहेर नाही तर देशांतर्गत राजकारणावरही खूप मोठा झाला. ट्रम्पची जी नो फॉरेव्हर वॉरची इमेज होती, म्हणजे अंतहीन युद्धे नकोत, ती पूर्णपणे धुळीस मिळाली.
अमेरिकन सैनिक मारले जात होते, त्यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढत होती आणि त्यांच्यावरचा राजकीय दबाव प्रचंड वाढला होता. मग या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं? कोणता मार्ग होता? जेव्हा सगळे लष्करी पर्याय संपतात तेव्हा फक्त एकच दार उघडं राहतं आणि तो मार्ग म्हणजे संवादाचा. आता शांतता प्रस्थापित करायची तर काही ठोस पावलं उचलणं गरजेचं होतं. पहिलं म्हणजे संयुक्त राष्ट्र, ओमान किंवा कतारसारख्या न्यूट्रल मध्यस्थांची गरज होती, जे दोन्ही बाजूंचा विश्वास जिंकू शकतील. दुसरी गोष्ट, चर्चेला सुरुवात करण्यासाठी एक प्राथमिक अट होती की इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा उघडावं आणि या बदल्यात अमेरिकेने इराणला सुरक्षेची हमी देणं गरजेचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दोन्ही बाजूंना एक अशी तडजोड करावी लागेल की ज्यामुळे कोणालाही आपण हरलो असं वाटणार नाही. एक फेस सेव्हिंग तडजोड. तर या सगळ्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हा संघर्ष फक्त दोन देशांमधला नव्हता. हा प्रश्न होता जागतिक ऊर्जा सुरक्षेचा आणि आर्थिक स्थैर्याचा. आणि अशा परिस्थितीत जर तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी शांतता हवी असेल तर संवाद, विश्वास आणि संतुलित डिप्लोमसीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की एका चुकीच्या अंदाजाने सुरू झालेलं हे संकट खरंच संपेल का? ही चूक सुधारण्याची संधी मिळेल की हे संकट भविष्यात आणखीनच गडद होत जाईल? याचा विचार नक्की करायला हवा.